शेतकरी वर्गाला, सामान्य माणसाला, सर्वांना महाराष्ट्राच्या लोककलेची महाराणी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा। आज पाडव्याचा फार महत्त्वाचा दिवस। नारायणगाव या ठिकाणी महाराष्ट्रातून लोक तमाशा ठरवण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि जवळजवळ आज 400 ते 450 करार आत्तापर्यंत झालेली आहे आणि दिवसभरात काय होतील ते 5 ते 8 कोटीची उलाढाल झालेली आहे आणि ह्याही वर्षी तमाशाला चांगले दिवस आहे, परिस्थिती चांगली। साधारण पुणे जिल्ह्यात कशी मागणी आहे? पुणे जिल्ह्यात चांगली मागणी आहे सर। फक्त बारामती तालुका जर सोडला ना, कारण की बारामती तालुक्यात अजितदादाच्या निधनामुळं बऱ्याचशा गावांनी तमाशा सांस्कृतिक कार्यक्रम गावात ठेवायचे नाही, पानफुलाव यात्रा करायची, त्याच्यामुळं तिकडचे परिसर काय आलेलं नाही, पण तरी पण इतर ठिकाणचे लोक येऊन कार्यक्रम ठरवून गेलेत। किती फटका बसू शकतो साधारण बारामतीचा? 3 ते 4 कोटीचा फटका बसू शकतो पूर्ण तमाशा परिषदेला किंवा तमाशा फटांना महाराष्ट्रातल्या। खरं तर अजितदादाचं लोककलेवरती प्रेम होतं, पण तुमच्या तमाशा परिषदेच्या माध्यमातून काही मागणी कराल का त्यानिमित्तानं? नाही सर, अजितदादाचं विशेष प्रेम या तमाशा कलावंतांना होतं। त्याचं कारण असं, मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यात सर्व महामंडळाची निर्मिती झाली होती। अजितदादाची मुख्य मागणी होती की राज्यात लोककलावंतांसाठी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळ व्हावं, त्यासाठी तसे प्रयत्नही चालू होते, पण दादांच्या निधनामुळे तो प्रश्न प्रलंबित राहिला। पण आम्ही तमाशा परिषदेचे लोक सुनीता वहिनींच्या कानावर गोष्ट घालणार आहे आणि त्यांना भेटून आर्थिक विकास महामंडळ असेल, नारायणगाव या ठिकाणी विठाबाई नारायणगावकर स्मारक असेल, अशा अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालून ते आम्ही पुढे करणार आहोत। तमाशा बुकिंग केला आहे का? तमाशा गावाला हवा आहे? ह्या बघा, तमाशा आमच्या पोखरी बाळेश्वर संगमनेर तालुका अहिल्यानगर जिल्हा तमाशा करण्यापाठीमागचा एकमेव उद्देश म्हणजे आमच्या गावची वेताळबाबाची यात्रा। सालाबादप्रमाणे वडलोपार्जित ही यात्रा आमची चालू असते आणि ती आम्ही पुढे करण्याचा सुरू केलं। आणि तमाशा ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे की आजकाल पाहिलं तर ऑनलाईन लोक हँग झालेत। लहान लहान पोरं मोबाईल घेऊन बसतात, घरातही एकमेकाशी कुणी काही बोलत नाही, मोबाईल घेऊन कुणीच जेवायलाच बळत आणावं लागतात माणसं, अशी परिस्थिती निर्माण झाली। पण तमाशा अशी एक लोककला आहे की ती माणसाला हसवती आणि माणसाला असं मनोरंजन करते, त्याचबरोबर समाज प्रबोधन याच्यातून होत असतं। आणि या यात्रेच्या निमित्ताने सगळे लोक एकत्र येतात आणि उत्सव अतिशय आनंदाने पार पडतो आणि त्यात तमाशा असल्यानंतर अधिकच भर पडते। एक जिवंत कला लोकांना ऐकायला मिळते आणि त्यातून मोठं मनोरंजन लोकांचं होतं, प्रबोधनही होतं। आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही सर्व ग्रामस्थ थोडे वर्गणी करून दरवर्षी तमाशा आम्ही गावामध्ये ठेवत असतो। आणि तमाशा ह्याचं गणित काय आहे? त्याचं गणित काय आहे, परंपरेपासून तमाशे चालू राहतात आणि लोकांना वाटतं बाबा लोककला पाहिली पाहिजे आपण। मागच्या काही काळामध्ये गौतमी पाटील अजून काही रील स्टार असे शो करतात, त्याचा आणि तमाशाचा असा फरक कसा जाणवतो तुम्हाला? नाही, आम्ही गौतम पाटील ते ठेवतच नाहीत, आम्ही फक्त तमाशाच ठेवतो। का पण असेल? का असं? ते ही कला आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळते अशी, आणि बाकीचे कला राहत नाही, गाणे सोडून कलाच नाही राहत।